बुवा रवलो विषय जयंतीचो माका माहित होता बघ लिवलेला पण तुका कशा म्हणलेलो म्हणून मी काय म्हटलं बघूया बुवांच्या लक्षात आका म्हणून मी काय बोललोय नाही. ओके एवढा होता एखादा गाणं गायचा ना कारण शृंगार होता संस्कारांचा अंगार होता इंद्रवी स्वराज्याचा शृंगार होता संस्कारांचा अंगार होता इंद्रवी स्वराज्याचा शत्रू नतमस्त होऊन जिथे असा पुत्र होता माझ्या शिवाचा असा पुत्र होता माझ्या शिवाचा बघलं असं तू मुळमुळीत कसं रे हा मी हळू बोलतो असं बोल ना जरा आवाज काढ मगाशी काय म्हणता गोळाची ढेप मानेर पडली तर मी मान वर केलंय तरी हा मला मगाचा एकदा ती परिस्थिती होय हा त्यामुळे भाऊ असं काय नाही मानेर बिनेर पडोचा समजला एखादा गाणं घेत संभाजी महाराजांच्या जयंतीचा वाघाच्या जातीची फौलादी जातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची फौलादी जातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली माझ्या देवाची जयंती आली जय भवानी जय शिवाजी वाघाच्या जातीची फौलादी जातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची फौलादी जातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी गोवा सकाळ बसवलेला नव्हता पण आता तुम्ही बोललास नो म्हटला म्हणूय तर परत तू कसं मोठा मास्तर ना त्याच्यामुळे आता आणि गोवा काय तुम्ही म्हणतास गुरुंका बोलावलाच नाही कारण गोवा काय आता डबल बारी म्हटल्यावर 12 रंग दाखवूचे लागतात बरोबर तिच्यात मी तुमका काहीतरी बोलणार तुम्ही माका काहीतरी बोलणार हा तर गुरुंका केवढ्यात पडला उद्या तू माणूस असोस की तू आपण म्हशी चालू बारी यात तुका गुरु शिकवला हा त्यांना केवढ्यात पडली ती वारी म्हणून मी बुवा बोलू नाही असं काही विषय नाही की गुरुंसमोर बुवा खरी म्हणजे भजन करूचा एकाच मोठा धाडस लागता आणि खरोखर मी बुवांची एकदा मनापासून ऋणी आहे की त्या धाडस आज तुमच्यामुळे मला शक्य झाला हा तेव्हा खरोखर एकदा जोरदार काही बुवांसाठी वाजवा आणि असा नाही तू एकदा करून बघ मग तुला समजा पाय कसे कापतात ना ते हा हो मी आपले जे गुरु बसलेत म्हणून आपलं गप मान टाकून आहे तो ह्यो काय ही तू टोपी घालूक नाही भगवी शाल मुंबईत ठेवून इलस तुका वाटतं तर तुझी दी नाही एवढी शाल दी हा अरे दिल्याने म्हणजे मन लागता मोठा अरे घेऊचंय नाही मन तरी धर म्हणू हा आणि बुवा ती टोपी तुम्ही सहज गांधी टोपी त्याला गांधी टोपी म्हणत नाही तर वारकरी संप्रदायाचा एक प्रतीक आहे बरोबर भगोर म्हणजे पांढरा रंग बरोबर ना बुवा आपण आधी आपलं परीक्षण करायचं की आपण त्या पात्रतेचे हाव का तो सफेद म्हणजे आपली वारकरी संप्रदायाचा जो कलर आहे किंवा रंग तो आपण परिधान करण्याचे हा नंतर आपण बोलायचा रवलो भगव्याशालीचा विषय माका तू सांग भगवाच अर्थ काय रे हा भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गवरहित आणि वा म्हणजे वासनारहित तर तुका सगळं तरायच्या बाजारात उभं गेलो ना जो टेबल फॅन इकडे बघ तिकडे बघ तुम्हाला भगव्या कलर सांगतो हा वो असं रागात बोलायचा काही विषय नाही तर तुम्ही बोललास म्हणून मला सांगवत आणि ते
आमचे परम मित्र रोशन मळंबो आहे ते उपस्थित आहेत, त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच पुरुषोत्तम विद्रुप बुवांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. गुरुंचा एवढा विषय काय नाही, पण तुला खरं सांगत होतं, रंगलेल्या तोंडाच्या मुखे घेऊन मला येत नाही समाजला. म्हणजे माणूस जोपर्यंत समोर येतो तोपर्यंत त्याचा वा 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 करायचा. हा त्याच्या पाठना कारण योग हा कलियुग आणि या कलियुगात खऱ्या किंमत रवली नाही. या कलियुगात फक्त चारच गोष्टी का किंमत हा. एक म्हणजे पैसो, हा दुसरो सत्ता, तिसरी माका माना आणि चौथी माझीच लाल करा. हा बरोबर ना आजोबानो? बघ त्यांका तरी पटका मागाशी म्हणता हसा. अरे तुझ्या तो चेहऱ्याकडे बघून माका टेन्शन येईल. मी भजना केलंय की मैता केलं? हा अरे तर तू आहेस ना, मग ते पण असती. तू निसता वाटाने माग झालेलं तर टेन्शन एकट्याने घेऊन ठेवलं तर ते कसे असती? राहू दे. तसेच मग अशीकडे बक्षीस दिला होता या कसाचा आणि कैलासवासी तानाजी येजरकर यांच्या स्मरणार्थ कुमारी जुई मनोहर येजरकर हीच कडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच बुवा आमचे गुरुवर्य सन्माननीय संदेश नाईक यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. या बक्षीस कोणी दिलं दादा? सन्माननीय आमचे नाना यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे थांब, मी देतोय किती, तू भाजवतो किती? व काय नाही, नवीन जुनी गाणी घेऊया, पुढे मनोरंजन होणार. मी निघालो तुम्ही येताना, गजरात सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून बोलतोय. तर तुमच्या भाषेत नियम, हा काय म्हणतात नियम? साईनंद येजरकर याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने सन्माननीय रोशन माळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद.
काय हा माणसाक बोलो 2 ते 3 वर्ष लागतात हा, पण काय बोलोचा, खय बोलोचा आणि कधी बोलोचा या समजो बाका आयुष्य काढूचा लागता. तर अहो जाऊ करून अशी ह्या म्हणजे अरे तुरे करूनच भांडणं होतं तसं नाही हा. आपला जर बोलणं नीट असतात तर भांडणं होणार नाही, बरोबर ना. आणि तू काय सांगतो नियम म्हणतात कोर्टाचा काहीतरी बोललोस, बरोबर. तू जेवढे वेळा भजनात नाही तेवढं मी कोर्टाच्या बाहेर सोडून झालेलो माणूस आहे. तुझं कोर्टाचं सांगतो आणि काय अजून काहीतरी होतोय हा. राग म्हणता ओळखून दाखव तू बाबा खरोखर हबपस म्हणजे चरणाशी नतमस्तक कर. तेव्हा त्या बाबतीत मी तुझ्या खरोखर नतमस्तक कर, कारण तू कोण हबप हळूच भजी पळवणार हा. त्याच्यामुळे तसं काही विषय नाही. गजराक सुरुवात करतोय. कलियुगाचा आला जमाना, घालू नको भुवा भजनी धिंगाणा. कलियुगाचा आला जमाना, घालू नको भुवा भजनी धिंगाणा. एका रात्रीची गंमत पाण्या, एका रात्रीची गंमत पाण्या. सारी गर्दी जमली, सारी गर्दी जमली या कुपलवाडीत डबल बारी रंगली. घालू नको भुवा भजनी धिंगाणा. एका रात्रीची गंमत पाण्या. एवढ्या 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 कारण बुवा, काय सांगतो ऐका. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, मनातील आठवण कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, मनातील आठवण कधी मिटणार नाही. अरे हा जन्म काय 1000 जन्म घेतले तरी या मंत्राचा साथ कधी सुटणार नाही, या मंत्राची साथ कधी सुटणार नाही. कारण बुवा काय हा, पत्ते जरी 52 असले तरी पिसणारे एकच असता, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असता. अरे हवा कोणाची असो, आवाज फक्त आणि फक्त या कुपलवाडीच्या पोरांचाच असता. म्हणून बुवा काय म्हणते ऐका पुढचं. कलियुगाचा जमाना आला, गर्वानं बोल बोलताना. हो बघा, मगाशी फक्त बुवांका जरा काय 4 पैसे होऊ लागले. गुलाम मुस्तफा इकडनं ह्या करता, तिकडनं ह्या करता. म्हणजे मी कधी 100 नि 50 नोटी बघलेच नाही, पहिल्यांदा बघतो हा. तू देऊन ठेवून नाही ठेवलं होतं, बाकी काय नाही रे. मगाशी ते वही घेऊन लिहित होते तेव्हा बघलं होतं, ते एवढं एवढं बंडल होतं 50 हा. नाही ना तसं काय बघ असला तर आवडे जाताना ये. काय गेलो तो विराट, जाताना गाडी येतच घ्यावा, नंतर कांडी तर भेटणार नाही तिकडे घरी गेल्या हा. नंतर काय म्हणता मला कांडे जर काहीतरी बोललो ना 2 दिवस कांडे चढ फिरता. अरे ह्यो कांडे जर कधी तुझ्या सारणींना पोपळीत जाईल ना, जो सुपाऱ्या का हात घाली समजणार नाही हा. थांबा ती बारी होती मग बघूया. कलियुगाचा जमाना आला, गर्वानं बोल बोलताना. ज्याची अख्खी लंका सोन्याची होती, ज्याची 7 हरा कांचनाची, 7 हरा पितळेची, 7 हरा चांदीची आणि 7 हरा सोन्याची
होती. तो बुवा जेव्हा म्हणजे शेवटच्या काळात येता ना पुढचं मनी जवळ नाही तोंडात घालून पण तू काय ते जरासे पैसे काढले तर मग पेटी बघून दाखवलं केळ्या. हा त्यामुळे काय बुवा गर्व करून उपयोग नाही. तर मी म्हणणार रावण रसातळात गेलो त्यामुळे तुझा आणि माझा काय आहे बरोबर ना. कारण काय या कलियुगात 4 अक्षराची मेहनत 3 अक्षराचा नशीब आणि 2 अक्षराचा लोक आपल्याला साथ देऊन जाईल. पण जो 1 अक्षराचा मी आहे ना तो लय वाईट मग तो तुका झालो. खरोखर बारक्या भावासारखा सांगतोय. तो मागे असाच झाला एकदा तऱ्यात गेलो होतो. तऱ्यात गेलो आणि पुढे अशी अंतयात्रा चालली होती. पण हे का कसा मोठेपण हवा ना. तो पाटणा बोंबाडलो साहेब तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या मागून आहे बाईक घेऊन स्कूटर. हा तर काय म्हणता साहेब तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या मागून आहे बाईक घेऊन. तर ते यांच्याकडे बघू लागले म्हणता हे येण्यासारखं काय करता म्हणजे अंतयात्रा चालली आणि ह्यो एकटोच बोंबाडता. ते यांच्याकडे बघतो ह्यो त्यांच्याकडे बघता. नंतर एका वाटला काहीतरी वेगळा झाला. जरा पुढे गेलो वाट काढत गेलो. नंतर ते काय समजलं अंतयात्रा महिना काय केला अजून जरा वाट काढली ना जो खान मारणार होतो ना त्याच्यातही जाऊन ते काय विचारता काय रे गेलो. तो एकदा आधीच वैताग गेलो. तो म्हणता अरे नाही ते का झोपूची सवय आहे आणि आमका म्हणता फिरवूची सवय आहे. हा त्यामुळे बुवा काय रागात बोलू नको रे. मी असंच बोलतोय तरी वाटतंय मी रागात बोलतोय. हा ह्या आणि तर किती होते 60 रुपये 60 में 60. सुभाष येजरकर यांच्याकडून मंगलाष्टका म्हणा. हे बघ हे समजले हे जे 35-40 जे काढलेले आहेत ना ते होते. थांबा बाबा जरा म्हणता येत नंतर कोण आहे जरा थांबा बक्षीस वाचतंय आधी पैसो महत्वाचं. दत्तात्रय वसंत नाव दत्तात्रय वसंत येजरकर यांच्याकडून 5 वेदरूप यास 1,000 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद. पैसे भरपूरच. कैलासवासी तानाजी केशव येजरकर यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ रुपेश येजरकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या. तसेच कैलासवासी रंजना रमेश वेद्रुक यांच्या स्मरणार्थ रमेश पांडुरंग वेद्रुक व सानवी नितेश वेद्रुक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या. बुवा तुमच्याकडे काय आवाज लावून जमणार नाही. हा लय उडवू नको सफेद दोनची पेटी घेऊन गेलो. हा असा काय करतो आई दोनला बोंबाट ना. तर बुवा प्रयत्न करतोय मंगलाष्टका म्हणतो. चुकल्यास क्षमा असावी आपला विश्वास. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. आईच्या मनीरातल्या आठवणी अश्रू निघे लोचनी
नवीन आहो कसा त्याच्यात शब्द पण जरा अकडे तकडे झाले हा दिल्लाच किती 51 काहीतरी एक म्हणजे काका लग्नाला हो का 51 रुपये कुठे वाडीत लग्न असलं तर माणसा हे बरोबर 51 रुपयात लग्न लावता हा पुढे घेऊया नाही तो बघा हो हा तरी 51 रुपये तुका देते तुझा आवाज वरती करू लागता हा म्हणशी ना हा अरे एक काय तुझ्या एक पाहिजे माझा जीव जायचो बघा सत्यनारायणाच्या पूजा त्याच्यावर 2 ओळी म्हणतोय श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा श्री ऐक सत्यनारायणाची कथा श्री ऐक सत्यनारायणाची कथा कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला दंग झालो मी पाहुनिया साईला दंग झालो मी पाहुनिया साईला दंग झालो मी पाहुनिया साईला लिंबाला दंग झालो मी पाहुनिया साईला गजर घेत आहे गर्व
आपल्याकडे लय पिसाळले, पण देव देव करून काय कोणाचं होत नाही. आपली कर्मा आणि आपण याच गोष्ट शेवटपर्यंत राहता. कारण दुबई केलास तर डॉलर चालतो, अमेरिकेत काय चालतं रे? हा तू खात्याने झोपतोस हो. हा बघा, अमेरिकेत तुमका जायचं असेल तर तिकडे चलन काय चालतं? डॉलर. तसाच आपल्या हायना परमार्थाकडे जायचं असत तर तिकडे पैसे चालत नाही. तिकडे काय बघली जातात? आपली कर्मा. म्हणजे आपली कर्मा चांगली असली तर आपण तरुण जाणार, बरोबर ना? त्यामुळे सांगतो माझं ऐकत जा. हा मी जरी म्हटलं रेडो दूध देता, तू म्हणायचा होय, त्याच्यात दुधाची चाय पियलोय. ऐकलं काय? हा बाकी हसताना ते दिसतं बरे जाम होऊन. तर हा काय होते तो पैशाचा उगच करतात. सन्माननीय रुपेश तानाजी येजरकर यांच्याकडून पार्थ वेद्रुक यास 201 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद. आता मी देऊ की नको ना? अजून जर 300-400 झाले तर ट्रेनचा पण भाग आहे दोघांचे. तर काय बंधू, कारण काय बुवा सध्या बंधू बिंदू लय वाढले होते. पण आता मुंबईसून असंच गावात गेलो ना या, ह्यो पण मुंबईत लय म्हणजे मोठो ह्यो होतो बंधू बाबा. दाढी बिडी मस्त आता हय्यंती केला ना. तर मुंबईत ह्यो बंधू बाबा होतो. असंच एकदा चाळीत ना फिरत जायत होतो आणि एकाच्या दारावर गेलो. ती बिचारी एक म्हणजे वहिनी होती किंवा बहीण होती म्हणा, बाहेर गेली. तिच्या तोंडात 18-20 दारिद्र्य, म्हणजे एकदम गरीब तोंड माझ्यासारखा. तर ती बाहेर गेली. ह्यो बंधू बाबा ना, ह्यो म्हणता बोल नाही बोल, तुझ्या चिंतेचं कारण काय? ती म्हणता काय सांगू, 2 वर्ष लग्नाक झाली म्हणता, अजून कशात काय नाही. 2 वर्ष लग्नाक झाली, कशात काय नाही. हो तसं गुलाम ऐकता, ह्या लगेच आपल्या पिशवीत हात घातला आणि पावडर होती कसली तरी ती काढला आणि म्हणता हरिओम ठसठस. पावडर घेतला, पावडर फुकला आणि म्हणता आता मी हिमालयात जाऊन दिवो लावतोय. हिमालयात जाऊन दिवो लावतोय म्हटला आणि तैना गेलो. झाला बाबा 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेली, अशी 5-6 वर्ष गेली पाठोपाठ. नंतर बुवांका लक्षात दिला की मी अमुक अमुक थय ह्या माणसाक देऊन ठेवलं होते काहीतरी, म्हणून हो परत गेलो. परत गेलो आणि बघता तर काय, ती म्हणजे जी स्त्री होती ती बाहेर गेली, तिच्या पाटणा तिची पिल्लावं. ह्यो म्हणता अरे ताई या झाला तरी कसा काय, आणि तुझं नवरा गया. अरे म्हणता काय सांगू बाबू, माझं नवरा म्हणता हिमालयात गेलो, तू तो दिवा लावलास तो भेटत नाही ऐकू का, ह्या बघ म्हणता काय झाला. हा माझा पण मागे असाच झाला होता. भंकच नाही बरोबर, याच्या सांगणार ना. एका बाबाकडे गेलोय, बाबाकडे गेलो, म्हणता अमुक अमुक थै जा. थै म्हणता चांगला जरा. म्हटलं ठीक आहे, जाऊन बघूया काय होत आता, म्हणून गेलोय. पण म्हणता जाताना काय कर, तुझ्या तुळशीतली माती घेऊन जा. आणि मी कसं इकडे तिकडे फिरत असे जेव्हा तो विचारलोय, तर म्हटलं थै एवढ्या लांब जाऊन मला पाठी येणं पण बरोबर नाही, म्हणून काय केलंय तसंच गेलोय पुढे. थै गेलोय, त्याच्या पुढ्यात बसलोय, त्याच्या हातात माती दिलोय. तिने सुरुवात केला, म्हणता तुझा लय वाईट चालला म्हणता. म्हटलं होय ओझा करतोय तर म्हटलं माझ्या अंगलटीच येतात. कोणाचा म्हटला म्हणजे भला करू केलंय तरी म्हटलं तर माझ्या अंगलटीच येतात. आता तुम्हीच म्हटलं काहीतरी उपाय सांगा. त्यांना सुरूच केला. बघ म्हणता तुझी जी बायको तिचा बाहेर काहीतरी चालू. मी टेन्शन मध्येच हो. अजून म्हटलं मी कोळ 21 वर्षाचं आणि ह्यो म्हटलं बायकोचा सांगता म्हणजे, तरी म्हटलं ठीक आहे ते ऐकूया. तेवढा झाला नाही, परत तो सुरू केला. तुका म्हणता पहिला पोर आता तुझ्यापासून, दुसरा म्हणता लपडा माझ्या, म्हणजे अंगातला पाणीच उतारला. आता काय म्हणता करणार. आणि म्हणता एवढाच नाही, तुझी बायको पण म्हणता आता दुसऱ्यांना तोडून जाणार. अरे तू म्हटला मी घामावं. म्हटलं बाबा, म्हटलं बाबा सांगताच काय तुम्ही. हो माझा म्हटलं आता 21 रनिंग चालू हा
माझा तर म्हटलं कशात काय नाही, लग्न होत नाही, तुम्ही म्हणता बायको याच्यानं पळून जाय, पोर झाला त्याच्याकडा नाही म्हणता, माती आणलंच त्याच्याकडं तास सांगता, माती आणलंच खायची. तो म्हटलं काय सांगू मी हिला एवढ्या लांब ना, पाठी परत खाई जावी. म्हटलं तुझ्या तुळशीतली माती या. म्हटलं तुझी बायको कोणाकडे आणि तुझा पोर कोणाकडे, आता बघू घे म्हटलं तू. हे बुवा भोंदूंचा विषय आहे, त्याच्यामुळे बुवा त्याच्या नादाक लागा नको. हा आणि बाबा तुमका पण सांगतो, जर मंगलाष्टकवाले होते ना, खै कोणाचा लोळा पांगळा पाठी इलेला जसा भेटतात तसा करून घे. हा तुझा आवाज काय करीत नाही हो. हा तुमका काय सांगणार, मी जर असंच फिरतो. तर बुवा काय नाही लग्न कारण बुवा जी नाही झाली होत ना ते पण पछतावतो, म्हणजे झाली ते पण पछतावतो. हा युवा परिस्थिती म्हणून सांगते तू कर. काय होय होय तुका अनुभव दिसता जो काही चालू नाही येणार रे. त्याच्या औषधी बाबतीत बघा, तो कामात तर जाता पैसे येत नाही तसं विषय होईल. हा मग अनुभवाचे बोलत काय नाही काय नाही. खरोबर का प्रत्येकान लग्न झालेल्याने आहे का, प्रत्येकान आपल्या बायकोचे एकदा आभार माना, कारण तिने स्वतः मृत्यूच्या दारात जाऊन आपल्या म्हणजे आपल्या पुरुषांना बाप होण्याचा आनंद दिलेला असतो. बरोबर ना. त्यामुळे एकदा हौशींचे आभार माना, कारण बुवा आज ती होत म्हणून आपण आहो. बरोबर ना. तुझी मागची गंमत सांगू, हौशींना भांडलं होतोस तू, हाऊस कशाक नाही येली होती ती. हा तुझ्या काय बरं नंदी हा. तर तो काय झाला, हळदी कुंकाचा असं म्हणजे दिवस चालू होतो, हळदी कुंकाचा दिवस चांगलो होतो. आणि जरा म्हणजे लोक रात अंधळी असतो तो दिवस अंधळा. तर व्यवस्थित चाललो होतो रस्त्यात, आणि काय झाला समोर ना म्हशींचा कळप येत होतो, आणि बुवा रस्त्याने चाललो होतो. तो साधारण असं चालता चालता म्हशीनं म्हणजे काही शिंग गमजला, तो आपटलो. आपटल्याबरोबर म्हणता सॉरी हा, म्हणता चुकून धक्को लागलो. तो राखणं फिरी फिरलो होत्या चालू काय या राखणं सांगता अरे ती म्हस नाही नाही म्हणता. आता लाल गुरुजी सवय ना, कमी पान कसा घेत शेवटी तो बोलता ती मागे रील माहिती आहे. तर मोठे पण हवा कमी पण कसा घेत तो म्हणता, तर राखण्यास नाही नाही मी म्हणता प्राणी मात्रांवर प्रेम करतोय, मी म्हणता पशु पक्षी सगळ्यांचा आदर करतोय म्हणून म्हणता सॉरी म्हटलं. म्हणता ठीक आहे. तिने आपल्या म्हशी साईड सोडून घेऊन गेलो, येऊ पुढे चाललो. आणि हळदी कुंकवाचे दिवस असल्यामुळे आमच्या औषधी विशेष तुमका माहिती औषधी का माहिती असत जातात हळदी कुंकवांका. पुढे गेलो आणि एका औषधी पाटलो. काय म्हणता लोकांना कळत नाही, अगदी दिवसा रात म्हणता सोडून मला म्हशी सोडून ठेवला नाही. हा झाला होता ना तुझा तर बुवा काय नाही.
भावानो आपला पाखरू आजारच असता, आपल्या या असता म्हणजे की माझा काही जाऊचा नाही, माझा काही जाऊचा नाही, समजला. त्यामुळे प्रेम मन भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तुझं मनशी गद्दार मला, गद्दारी करून तुझं मनशी गद्दार मला. खाक्षी बरोबर ना, देवगड खाक्षी चषक गाजवलेले केतन नवलू यास करून तबला वादक अभिषेक यास 100 रुपये पारितोषिक मंडळाच्या वतीने शिंगारपूर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मारा आमच्या औषधीसाठी की अजून आता 1 वाजून गेलो तरी ते अजून इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. औषधी अशीच थांबा, ह्याच्या बारे एक पण सॉरी ह्यांच्या बारे एक पण कारण शब्द इकडे तिकडे जाणार, कारण तो पण आता कमी ह्या नाही, तो पण आता बऱ्यापैकी पेटवीत भारी. त्यामुळे पुढे पुढे अशीच मजा येईल. बघा तुमच्या मित्रांसाठी आणि ह्या कांडेश्वर तर माका म्हटल्या, एका कांडेश्वर पण म्हणता येणार नाही तरी काय नाही. बघा त्यांना मला किती जरी वाईट म्हटलं तरी माझा जीवा भावाचा उद्या बरोबर सकाळी मेसेज करीत तुका किती बक्षीस पडला, माका एवढा पडला. पैशासाठी वाटत माणूस काही करू शकता. दुखडवायला दुखडवायला उंबरा सारखा, दुखडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये कारवा सारखा, मित्र वनव्यामध्ये कारवा सारखा, मित्र वनव्यामध्ये कारवा सारखा. मित्र वनव्यामध्ये स्वीट अँड शॉर्ट प्रत्येका पण टाइम भेटो बाबा.
मनुष्य देह लाभलो, त्यामुळे याच्यात जेवढा पुण्य कमवून भेटतात तेवढा आपण कमवून घ्यायचा. कारण बघा प्राण्यांका बुद्धी नसतं काय करू गावाला काय नको, पण आपल्या मनुष्य देहात ती हा दिलेली देवा, त्याच्यामुळे आपण बुवा ती वापरू हवी. उगाच खरतरी आपला बुद्धी वापरून चलत नाही. बुवा तुमका सांगतोय आता काय सगळा झालेलाच हा. चला गजर घेते. आणि रवलो विषय तुमचं नोटेशन तो खरा विसरलो होतो. तर बुवा असा काय नाही, माका चांगला वाटला तर मी घेतलं. कारण गुरु सगळ्यांचे चांगले असतात, गुरु कोणाचं वाईट नसता, बरोबर ना? हा माका आवडला मी घेतलं, तुमका आवडला तुम्ही घेवा. तू म्हणजे असं बोलतो तसं म्हणजे 5-50 मी घेऊन झालं. हा इस्ट ओके. हा इंग्लिश भाई कोरोना पाठ झालेलो माणूस आहे. हा मुंबईत जवळलेलो ना. अरे मी पहिल्याच दिवशी तो शाळेत गेलोय कॉलेजला, तो डायरेक्ट लास्टच्या पेपरला हॉल तिकीट